नमस्कार. आज मी तुम्हाला फिरवणार आहे हम्पी. मग चला तर बघूया आज हम्पी कसं असतं. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण इकडे पोहोचलेलो आहोत. हम्पीचा दुसरा दिवस आहे, आपला तिसरा ब्लॉग आहे. आपण इकडे पोहोचलो अंडरग्राऊंड शिवा टेम्पल मध्ये. राईट साईडला माझ्या तुम्ही बघाल अंडरग्राऊंड शिवा टेम्पल आहे. आता आज आपण पूर्ण दिवस आहे साऊथ हम्पी एक्सप्लोर करणार आहोत. तर इकडे काय काय वस्तू आहेत ते आपण बघूया, काय काय गोष्टी आहेत. अंडरग्राऊंड शिवा टेम्पल पासून आपण सोमवारच्या दिवशी शंकराचं दर्शन घेऊन आमचा प्रवास चालू करतोय. बोलो हर हर महादेव. 14वी शतकामध्ये बांधलेलं हे शिवाचं मंदिर आहे. शिव मंदिर, शंकराचं मंदिर. आणि आतमध्ये शिलालेख वगैरे आहे. 15व्या शतकामध्ये बांधलेला, चोला साम्राज्याच्या वेळी बांधलेलं आहे वाटतं हे मंदिर. पण एकदम जबरदस्त आहे. हे ऍक्च्युली खाली आहे, कारण का जेव्हा पाण्याचा प्रवाह म्हणजे एवढं नव्हतं पाणी वरती, तेव्हा बांधलेलं हे मंदिर आहे. भव्य असं मंदिर आहे बघा. तो माणूस बघा आणि मंदिराचं द्वार बघा, एवढं जबरदस्त आहे. चला आतमध्ये बघूया, शंकराचं दर्शन घेऊया सोमवारी. मंदिराचा आजूबाजूचा परिसर. भरपूर असे अवशेष तुटलेले आहेत, कारण का जेव्हा इकडे मोगलांनी वगैरे आदिलशाह आणि कुतुबशाह वगैरे त्यांनी आक्रमण केलेली, तेव्हा इकडे भरपूर सारे अवशेष या लोकांनी तोडलेले आहेत. याला प्रसन्न विरूपाक्ष मंदिर असं बोलतात. आणि तुम्ही बघाल तर नंदी हा पाण्यामध्ये, नंदी पण पाण्यामध्ये आणि शिवाची मूर्ती पण पाण्यामध्ये. बघा तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. रिया पुढे येऊ नको, पाणी आहे इकडे, पूर्ण पाण्यामध्ये भरलेलं आहे. आणि इकडे समोर शंकराची पिंड असू शकते. हा प्रसन्न विरूपाक्ष टेम्पलच्या लेफ्ट साईडचा भाग आहे. एंट्री केल्यावर आपण जो डावीकडे येत होतो, आणि इकडे अजून एक छोटस मंदिर आहे. आता हे सगळे मंदिर आहेत ना, ही पूजेची मंदिरं नाही आहेत. इकडे ऍक्च्युली पूजा नाही होत. पूजेचं मंदिर मला वाटतं विरूपाक्ष टेम्पल आहे, रघुनाथा टेम्पल आहे, आणि अंजनीचं आपलं हनुमान टेम्पल, हेच पूजेची देवळं आहेत वाटतं. बाकीचे असे जे मूर्ती बनवलेले आहेत, मंदिर बनवलेलं तेच आहेत. हे बघा, हे बघा काय छान आहे बघा, कसं हे करून ठेवलेलं आहे. शंकराचा मूर्ती आहे. हा इकडे बघा. हा इकडे हा शिलालेख आहे, जो 15व्या शतकामधला आहे, शिलालेख लिहिलेला. या इकडे आपण दुसऱ्या स्पॉटला आलेलो आहे. इकडे आहे मोहम्मद वॉच टॉवर, बँड टॉवर आणि मस्जिद. ते बेसिकली आधीच्या काळी दंडनायक कक्ष होता, म्हणजे जिथे दंड दिले जायचे राजाद्वारे, ती ही जागा होती. बघा इकडे जनरली कोण जास्त पब्लिक थांबत नाही, तर रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला इकडून दाखवतोय. आता आपण नेक्स्ट पॉइंटला आलेलो आहे, एलिफंट स्टेबल. त्याच्या इकडे आहे टुरिझम इन्क्वायरी सेंटर, आणि आतमध्ये सगळे मोन्युमेंट असं लावलेले आहेत, दगडांची शिल्पकार. ते आपण नंतर बघूया, ते आपण आधीच बघून घेऊया. नंतर मग तिकडे इकडे एंट्री आहे, मग आपण आतमध्ये जाऊया. आधी हे शिल्प बघून घेऊया. हे बघा, असे दगडांवरचे जे शिल्प आहेत ते सगळीकडे ठेवलेले आहेत. सेम तुम्हाला राजस्थानमध्ये पण असे शिल्प दिसतील. राजस्थानच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये अशी शिल्प आहेत. त्यांचे पण दगड जवळपास सेमच आहेत. हे बघा, हे शिल्प बघा. गंगा टेम्पल, लोटस महल, एलिफंट स्टेबल इकडे आहे. इकडे वे टू टॉयलेट लिहिलेलं, इकडे टॉयलेट बांधलेले वाटतं, स्वच्छ असतील कदाचित.
आणि इकडे कुठेतरी तिकीट काढायचं आपल्याला, ते बघूया कुठे तिकीट आहे आणि तसं मग आपण पुढे फिरूया. त्या एका पूर्ण एन्क्लोजर मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. आणि म्हणजे एक असा किल्ला टाईपच आहे, पूर्ण चारी बाजूने तटबंदी आहे. तिकडे एक 35 रुपये ऑनलाईन, 40 रुपये ऑफलाईन तिकीट आहे. ऑनलाईन पण एकदम इझी आहे तिकीट काढणं. आता आतमध्ये बघूया आपल्याला काय काय इकडे दिसतंय. आता आम्ही सगळेजण चाललोय कोशागरला. जर तुम्ही पाठीमागे बघाल तर पाठीमागचे लोक सगळीकडे तिकडे चालले आहेत. तर आम्ही जिथे गर्दी नाहीये त्या साईडला आम्ही बेसिकली चाललोय पहिल्यांदा बघायला काय आहे ते. आता आपण आलेलो आहे तिकडे, एक कोशागर आहे. आतमध्ये जाऊन बघूया काय आहे. म्हणजे आता तर मला वाटतं मोमेंटच ठेवली असतील, मॉन्युमेंट्सच आहे तिकडे आता सध्या. पण बेसिकली हे कोशागर असायचं राजांच्या काळातला. हा विजयनगरच्या राजवाड्याचा वॉच टॉवर आहे. ही एक अशी चौतारा सारखी बांधलेली जागा आहे. कदाचित इकडे सभा भरत असावी असं वाटतंय, पण असं सभा भरेल असा समोरचा परिसर तर नाहीये, त्याच्यामुळे डाऊट आहे काय म्हणजे कशासाठी बांधलं ते आयडिया नाही एवढे. आता आपण बघणार आहोत लोटस मॉल. हे बघा, हे लोटस मॉल आहे आणि आजूबाजूचा परिसर छान आहे. आता आपण नेक्स्ट स्टॉपला आलेलो आहे, ते आहे एलिफंट स्टेबल, म्हणजे हत्तींना बांधण्याची जागा. इकडे सगळे हत्ती असायचे राजाचे आणि हा इकडचा आजूबाजूचा परिसर. इकडे अजून एका ठिकाणी आपण आलेलो आहोत. हे इकडे सगळे असे मोमेंटम्स आहेत, पण सगळे असे भग्न अवस्थेत आहेत, तुटलेले आहेत. काय काहींना असा सपोर्ट लावून ठेवलेला आहे. इकडे पुढे अजून एक मंदिर आहे, ते पण जर तुम्ही पाहाल असं तुटलेलंच आहे. हे बघा, हे आहे रंगा टेम्पल आणि हा टेम्पलचा कळस. इकडे आपण पार्क केली आहे आपली गाडी आणि आता आपण चाललो आहे हजारा रामा टेम्पलच्या इकडे. हा जो एरिया होता हा सगळा इकडे पार्किंग बनवलंय, पण आधी हा पान सुपारी बाजार होता हजारी रामा टेम्पलच्या बाहेरच. हा आहे हजारी रामा पॅलेस आणि इकडे बघा स्कल्पचर बघा असे काढलेलं आहे. हजारी रामा टेम्पलच्या इकडे बघा वरती बघा मस्त एक पैकी कलाकुसर केलेले आहे. बघा कलाकुसर जी केलेली आहे, ऍक्च्युली याला रिनोव्हेट केलं, कलर वगैरे लावला असेल. मंदिर इकडे बंद आहे. नमस्कार, आपण बघताय तिकडे पाठीमागे हजारो रामा टेम्पल आहे. हे कृष्णदेवराय यांच्या वेळी बांधलेलं हे टेम्पल आहे आणि याच्या प्रत्येक भिंतीवर तुम्हाला रामायण कोरलेलं दिसेल. पूर्ण चारी बाजूला तुम्ही बघाल ना, पूर्ण रामायण कोरलेलं आहे. तर रामायणच्या प्रत्येक कथा तुम्हाला इकडे दिसतील, त्याच्यामुळे याला हजारो राम म्हणून टेम्पल म्हणून दिलेलं आहे. आता मंदिर बंद आहे, आतमध्ये काय नाही आहे. आजूबाजूला असं स्ट्रक्चर आहे बघा, इकडे सगळे पेंटिंग वगैरे करत बसलेले आहेत. ते समोर दिसत आहे ते महानवमी डिब्बा आहे आणि इकडे हा सगळा जे राजाचा दरबार आहे, जनता दरबार भरतो ना तसा हा दरबार भरलेला असायचा. आता आपण आलेलो आहे भूमिगत कक्षामध्ये. इकडे बघूया आतमध्ये काय आहे पुढे जाऊन. ये इकडे
भूमिगत कक्षामध्ये आली. इकडे जायला असा रस्ता आहे. इकडे काय आहे? काय नाही, इकडे एंड आहे. भूमिगत कक्षामधून घुसून आपण दुसऱ्या साईडने बाहेर आले तर अरे गोल फिरके घूम फिरके इधर ही. बघा भूमिगत कक्ष होता, म्हणजे शत्रू आला की आपल्याला इकडे लपायचे शत्रूला. आणि गोल फिरून कुठे रस्ता आहे काय माहिती, बघूया पुढे जाऊ. काय आहे? काय नाही. इकडे बघूया काय आहे पुढे. ते कुठून बाहेर पडू, मला वाटतं इकडे अडकू आपण. गोल घुमके इधर ही आ गए. इकडे इकडे इथे काय आहे? इकडून बाहेर जायचंय. बस हा एक्झिट. हा इकडे बाथचा एरिया आहे. आणि ही अशी पाईपलाईन, ही बघा, ही अशी पाईपलाईन इकडून त्या साईडला कनेक्ट होते. वरतून पाणी येतं तिकडून बघा, एकदम लांब पर्यंत गेलेली आहे. तिकडून पाणी असे आणायचे विजयनगर साम्राज्यामध्ये. आता आपण इकडे एंटर करत आहोत विजय विठ्ठल मंदिराच्या इकडे पार्किंग स्पेस मध्ये. तिकडून विजय विठ्ठल मंदिर अंदाजे 1 किलोमीटर आतमध्ये आहे. आपण पार्किंग स्पेस मध्ये जाऊया आणि पुढे बघूया कसं जाता येतं. तिकडे मला वाटतं जाण्यासाठी व्हेकल्स असतात अवेलेबल. बघूया. इकडे एकदम छोटा रस्ता आहे. शाळेतल्या पिकनिक पण आलेले आहेत. विजय विठ्ठल मंदिर इकडे ही व्हेकलची क्यू आहे. 1 किलोमीटर आतमध्ये विजय विठ्ठल मंदिर. इथे कार जात नाही, तर तुम्हाला याचे इलेक्ट्रिक व्हेकल आहे, त्याचं 30 रुपये तिकीट रिटर्न मध्ये आहे, त्याच्यामध्ये यावं लागेल. आता ही बस आली आम्हाला, तर इलेक्ट्रिक बस पण आहे, त्याच्यामधून जाऊया. अशी बस आहे, आपण असं बसलेलं आहे. हा जो समोर तुम्हाला दिसतोय तो विजय विठ्ठल मंदिराचा गेट आहे. भरपूर फेमस मंदिर आहे, भरपूर गर्दी आहे. आणि इकडचा जो रथ आहे आपल्या 50 रुपया नोटीवर तो आपण बघणार आहोत. हे सगळं पुन्हा इकडे बाजार असायचा विजय विठ्ठल मंदिराचा. हे इकडे एंट्रन्स आहे बघा, मस्त गेट आहे. आणि ही आमची इलेक्ट्रिक व्हेकल. आता बघूया पुढे जाऊन कसं आहे. हा इकडे मंदिरातून दर्शन करून आल्यावर किंवा हार पुरा घेऊन जायला हा बाजाराचा एरिया आहे. बघा काय सुंदर आहे विजय विठ्ठल मंदिर. याची पण एक स्टोरी आहे विजय विठ्ठल मंदिराची. मी तुम्हाला सजेस्ट करीन की गुगलवर तुम्ही टाका तर तुम्हाला भेटेल स्टोरी. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगेनच. इकडे म्युझिकल पिलर आहेत आणि एक आपला जबरदस्त जो भारत सरकारने ज्याला आपल्या करन्सीवर स्थान दिलेलं आहे, म्हणजे त्यांना ते द्यायचंच होतं, तो आहे इकडे, ज्याला म्हणतात 50 रुपीजवर असलेला दगडी रथ. हा बघा, हा आहे. त्याचा 360 डिग्री तुम्ही बघा, 360 डिग्री व्ह्यू बघा. हा आहे तो दगडी रथ जो आपल्या 50 रुपयाच्या नोटीवर आहे. हा बघा, हा 50 रुपयावर असलेला आपली इंडियाची करन्सी 50 रुपीजचा हा रथ आहे. हा 0.6 वर दाखवतो तुम्हाला. हा तुम्हाला इकडे दिसतोय आपल्या एंटर केल्यानंतर विजय विठ्ठल मंदिरातून व्ह्यू. इकडे एक मंदिर आहे, हे मेन मंदिर आहे. आणि असे इकडे सगळे पिलर्स वगैरे आहेत. प्रत्येक पिलरवर नक्षीकाम वगैरे केलेलं आहे. जबरदस्त मंदिर आहे, पण आतमध्ये जायला अलाउड नाही आहे. या इकडे एक मंदिर आहे. हे एक द्वार आहे, मला वाटतं इकडून एक्झिट आहे.
आता आपण पुढे जाऊन म्युझिकल पिलर आहेत ते बघूया. एंट्री करण्याचे इकडे म्युझिकल पिलर आहेत ते आपण बघूया. प्रत्येक ठिकाणी तुम्ही नक्षीकाम बघाल एकदम बारीक नक्षीकाम केलेलं आहे. म्हणजे जे पावसाचं पाणी पण जे पडतं ना ते इकडे या पॉइंट वरून बरोबर खाली पडणार आणि हे बघा हा पॉइंट बरोबर इकडे या बोगद्याला जॉईंट आहे आणि ते पाणी ह्या इकडे पडून वाहत जाणार. असं एकदम बारीक नक्षीकाम केलेलं असं आहे. हा बघा हे असा स्ट्रक्चर बघा तुम्हाला. हा इकडे हा असा बाजू असा घोड्याचा शेप दिसतोय बघा. तो जर तुम्ही या साईडने बघितला, रिया हात काढ, या साईडने बघितला तर तुम्हाला वेगळा प्राणी वाघ सारखा दिसतोय. हा इकडे परत घोडा आहे बघा. आपण आता एंटर करत आहोत मेन मंदिरामध्ये. हा मंदिराचा कळस आहे आणि या मंदिराचा सभागृहाचा एरिया आहे. तुम्हाला दिसेल इकडे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणजे साऊथ मध्ये लिहिलेलं आहे. साऊथ मध्ये आहे. हा मंदिराच्या आतला भाग आहे. सभागृह बोलता येईल आपण. म्हणजे हा पहिला सभागृह आहे. असे अजून पुढे आहेत पण आय थिंक तिकडे जायला अलाउड आहे का बघूया. ही बघा मूर्ती, नटराजची मूर्ती वाटतं. हा बघा हे स्ट्रक्चर बघा. कृष्ण भगवानला जे आपला माखन खातं ते दाखवलेलं आहे. हा इकडे वरती कृष्ण भगवान खेळताना दाखवलं आहे. श्रीकृष्णाचे वेगवेगळे रूप इकडे दाखवलेली आहे. बघा इकडून आपण सभागृहातून दुसऱ्या सभागृहामध्ये एंट्री करतोय पण पूर्ण काळोख आहे आणि रियाने टॉर्च आपली काढलेली आहे. पुढे जाऊन ती टॉर्च दाखवेल आणि आपण इकडे मेन गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे. हे बघा इकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती असू शकते. आधीच्या वेळी विठ्ठल आणि रखुमाई याची मूर्ती होती पण ती आता आहे पंढरपुरामध्ये. हा मंदिराच्या साईडचा भाग आहे आणि आपण बघू शकतो इकडे प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा ठेवलेली आहे. ये पुढे. हे आपण मंदिराला जी प्रदक्षिणा मारतो त्यासाठी वाट ठेवलेली आहे. या साईडनी आहे आणि हे मला वाटतं पाणी जाण्यासाठी असेल किंवा काहीतरी त्यांची वेगळी. या पुढे या इकडे. हे इकडे उजेड पडण्यासाठी होल ठेवलेले आहेत बघा मध्ये. या इकडे पुढे या साईडने. हा आता मी मंदिराच्या गाभाऱ्यात उभा आहे आणि इकडून तुम्हाला हा जो रथ आहे तो पण दिसू शकतो. समोरच रथ आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बरोबर समोर. आणि जर मी बॅक माझ्या पाठी बरोबर इकडे गाभारा आहे. माझ्या पाठी इकडे गाभारा आहे. व्यवस्थित रचना केलेली मंदिराची. आणि हे जे दिसत आहेत तुम्हाला ते आहेत म्युझिकल पिलर. आता ह्यालाच बोलतात का कारण इकडे काय लावून नाही ठेवलेलं आहे. हेच म्युझिकल पिलर आहेत की नाही ते आता एवढी आयडिया नाही आपल्याला पण मला तर वाटतं असेच आहेत. आणि आजूबाजूला इतर मात्र दुसरी मंदिर आहेत. हा एक पूजा मंडप असेल असं वाटतं मला. मंदिराच्या राईट साईडला आहे. अजून एक इकडे मंडप आहे. हा कदाचित यज्ञ मंडप असेल तिथे यज्ञ होत असतील जेव्हा विठ्ठलांचं वास्तव्य इकडे असेल तेव्हा.
बघा नक्षीकाम बघा कसं केलेलं आहे. कृष्ण वाहन गरुड पण आहे तिकडे. प्रत्येक खांबावर तुम्हाला वेगवेगळे नक्षी दिसेल. आणि आपल्याला आता इकडे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये फ्रंट सीट भेटलेली आहे. हे ड्रायव्हर काका आहेत आणि हा विजय विठ्ठल मंदिर तुम्हाला इकडे दिसत असेल. आता टाटा नेक्स्ट टाइम आपण भेटू विजय विठ्ठल मंदिर. आणि शाळेची पोरं आलेली आहेत केवढे तरी, म्हणजे 3 दिवस आम्ही बघतोय भरपूर शाळेच्या पिकनिक येतात इकडच्या. इलेक्ट्रिक व्हेकलची सोय चांगली आहे. 30 रुपयामध्ये रिटर्न आणि 2 मिनटामध्ये पोचतो, नाही तर 1-1.5 किलोमीटर चालावं लागतं. हम्पीचा फेमस मँगो ट्री रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. एक थाळी 200 रुपये आहे. 2 भाज्या, शिरा, रस्सम, सांबार, भात, चपाती, अनलिमिटेड थाळी आहे ही 200 रुपयामध्ये. बघूया कशी आहे ते. नमस्कार, जेवण झालं आहे आपलं. 3:30 वाजता लेट जेवलो यावेळी. आता 4 वाजायला आले. आम्ही आता आलेलो आहे उग्र नरसिंह आणि बदावी लिंग बघायला. भरपूर पार्किंगचा एरिया जर तुम्ही बघाल, हा बघा एवढी जबरदस्त भली मोठी पार्किंग आहे, म्हणजे एवढी पब्लिक इकडे व्हिजिट करत असेल. आजूबाजूचा एरिया बघा. आणि आता आम्ही उग्र नरसिंहच्या इकडे जातोय. हे बघा 22 फूट उंच उग्र नरसिंहाची मूर्ती आहे. जर तुम्ही पाठीमागे बघाल तर पाठीमागे शेष नाग आहे, त्याच्यावरती एक राक्षस दाखवलेला आहे. हात वगैरे असे भग्न झालेले आहेत. थोडेफार मूर्तीचे अवशेष पण भग्न झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी हातामध्ये काय आहे ते माहित नाही. अच्छा, हातामध्ये आताच मला कळलंय की हातामध्ये लक्ष्मी ची मूर्ती होती, बसलेल्या अवस्थेत होती, पण ती आता इकडे नाहीये, ती भग्न झालेली आहे. बघून घ्या. उग्र नरसिंहच्या बाजूलाच इकडे तुम्ही बघू शकता, या साईडला आहे ते आहे बदावी. तर बदावी लिंगामध्ये शंकराची मोठी प्रतिमा आहे, म्हणजे प्रतिमा नाही, शंकराची मोठी पिंड आहे, ती आपल्याला बघायची आहे. आजूबाजूचा परिसर बघा, सगळीकडे एकदम स्वच्छता ठेवलेली आहे. हे बघा, हे आहे बदावी लिंग. शंकराचं मोठं अशी शिवलिंगाची प्रतिमा आहे, जबरदस्त. काही फोटो घ्यायचे इकडे. सभोवताली तुम्ही पाहत आहात विरूपाक्ष टेम्पलचा बाहेर असलेला बाजार. या ठिकाणी तुम्हाला फुलं, फळं व इतर गोष्टी घेता येतील. तुम्हाला इकडे विरूपाक्ष टेम्पलमध्ये असलेली हत्ती, तिच्यासाठी केळी पण घेता येतील. आम्ही विरूपाक्ष टेम्पलला नंतर व्हिजिट करणार होतो. फर्स्ट आम्ही चाललेलो ती कोरॅकल राईडसाठी, कारण का कोरॅकल राईड संध्याकाळी 6 वाजता बंद होणार होती. त्याच्या आधी आम्हाला ती कंप्लीट करायची होती. हा आहे तुंगभद्रा नदीचा परिसर आणि अशी कोरॅकल राईड होते. तिकडे कोरॅकल राईडपर्यंत तुम्हाला व्हेकल तर जात नाही, तुम्हाला असं वॉकिंग जावं लागतं सुमारे 500 मीटर. मस्त रस्ता आहे, त्यांनी चांगला रस्ता ठेवलेला आहे, बनवलेला आहे बेसिकली चालायला. असा दगडांच्या मधून सुंदर वाटतं चालताना. असे दगड एकावर एक मोठ्या मोठ्या शिला आहेत, त्या बघत साईडला नदीचा प्रवाह बघत आपण मार्ग काढत पुढे जात होतो कोरॅकल राईडच्या दिशेने. सुमारे अर्ध्या तासानंतर आम्हाला कोरॅकल राईडची ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे. आम्ही 6 जणांची राईड बुक केलेली 30 मिनिट्सची. त्याच्यासाठी आमच्याकडून 3000 रुपीज चार्ज केले गेले. जर तुम्ही 1 आवरची घेताय तर त्याच्यासाठी तुम्हाला 5000 रुपीज चार्ज होतात. तर पर पर्सन 500 आहेत. असे प्रकारे
त्यांनी ती राईड कॅल्क्युलेशन केलेली आहे. आता आम्ही 6 जण होतो म्हणून आमचे 3000 कॅल्क्युलेट झाले. आणि नदीच्या एकदम जवळच असा हे राईड वाटते. एकदम नदीला लागूनच आपण जातो. आमची राईड चालू झालेली आहे आणि आम्ही सगळे सुपर एक्साइटेड होतो. फर्स्ट टाइम कोरॅकल राईड आम्ही करत होतो. आमचा जो कॅप्टन होता, जो कोरॅकल राईड आम्हाला करवत होता, हा माणूस तो पण एकदम मस्त भेटलेला. म्हणजे सगळी माहिती तो देत होता. इथे असलेले वेगवेगळे कोरॅकल राईडला दिसणारे आम्हाला वेगवेगळे मोमेंटम्स आम्हाला तो दाखवत होता. जेव्हा नदीचा प्रवाह फुल असतो तेव्हा पाणी वरपर्यंत येतं आणि या पाण्यामुळे दगडामध्ये झालेल्या हे वेगवेगळे डिझाईन्स होते. बघा तुम्ही काय सुंदर प्रमाणे असे कटिंग झालेले आहेत आणि ते बघायला एवढे सुंदर वाटत होते. नेत्रदीपक होते. सुंदर असे स्ट्रक्चर बनलेले. हे समोर तुम्ही जे बघता आहेत ते तिकडे ऋषीमुनी तपस्या करायला यायचे. हा इकडे त्यांच्यासाठी जाण्यासाठी एक ब्रिज बांधलेला जो त्या पलीकडच्या ठिकाणी तपश्चर्येच्या ठिकाणी जात होता. परंतु तो नदीच्या प्रवाहामुळे पुढे तुटला गेला व त्याचे फक्त अवशेष उरलेले आहेत. आता तुम्ही बघत आहात ते दगडांची लॉकिंग सिस्टम आहे. दगड हे एकमेकांमध्ये कसे अडकवले गेले आणि कसं ब्रिज वगैरे किंवा इतर राहण्यासाठी ज्या गोष्टी बांधल्या गेल्या त्या इकडे तुम्ही पाहू शकता. ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल एक मंदिर, ज्या ठिकाणी पूजा व्हायची जेव्हा इकडे ऋषीमुनीचा वास्तव्य होतं. आता तुम्ही पाहत आहात ते नंदीचं एक मूर्ती आहे आणि ती नदीच्या एका तीरावर आहे व दुसऱ्या तीरावर शंकराची पिंड आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला एक मंदिर दिसेल. त्याच ठिकाणी शंकराची पिंड आहे व त्याच्या बरोबर ऑपोजिट पलीकडच्या साईडला आपल्याला नंदी दिसतो. इकडे असे फिशचे चिन्ह पण कोरलेले आहेत. सुंदर असं मंदिर आहे. सुंदर असा परिसर आहे आणि मस्ट विजिट प्लेस आहे जो कोरॅकल राईड करून आपण आजूबाजूचे जे ठिकाणं पाहतोय ती. आता आपण एक ॲडव्हेंचर करणार आहोत. एक अधांतरी म्हणजे 2 दगडांच्या मधून असा तरंगत असलेला एक दगड आहे. 2 दगडांवर त्याच्या खालून आपण पास होणार आहोत. तर बघा तुम्ही बघू शकता केवढूसं अंतर आहे. आम्हाला सगळ्यांना खाली झोपावं लागत आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यातून पास ॲक्च्युली पास नाही होऊ शकत कारण का पलीकडच्या बाजूला अजून एक दगड आहे आणि बोट तिकडून पुढे जात नाही. तर फक्त त्या दगडाच्या खाली घेऊन आम्हाला परत पाठीमागे रिव्हर्स आणणार आहे. पण हा एकदम सुंदर एक्सपिरियन्स होता. सुंदर ॲडव्हेंचर होता. मस्त मजा आली. आणि आता आपण एक्सपिरियन्स करत आहोत वर्ल्ड फेमस कोरॅकल राईडचं सर्कल. जबरदस्त मजा येत आहे. मस्त जोरात असा गोल फिरवत होता बोटीला जागच्या जागी. म्हणजे अर्धी तर चक्करच येत होती आम्हाला. सगळेजण जोरदार ओरडत होते.
ओरॅकल राईड संपवून आम्ही विरूपाक्ष टेम्पलच्या दिशेने चाललेलो आहे. आणि हा विरूपाक्ष टेम्पलचा भव्य असा प्रवेशद्वार, सुंदर असा प्रवेशद्वार होता. आणि आम्हाला समोरच विरूपाक्ष मधली लक्ष्मी हत्तीन वाटेमध्ये भेटली. ती आता तिच्या घरी चाललेली. संध्याकाळचे 6 वाजल्या कारणामुळे आम्ही पण तिला केळी देऊ केली, पण ॲक्च्युली तिचा मूड नव्हता वाटतं केळी खायचा. आणि ती आपली घरचा रस्त्याने मार्गस्थ होत होती. आम्ही लक्ष्मीला टाटा करून विरूपाक्ष टेम्पलच्या दिशेने वळलो. प्रवेशद्वारावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. प्रत्येक लेअरला तुम्हाला वेगवेगळं नक्षीकाम दिसेल. असं हे भव्य विरूपाक्ष टेम्पल आहे. आतमध्ये टेम्पल मधील भव्य असा सुंदर परिसर, म्हणजे तुम्ही कल्पना करा हा केवढा मोठा मंदिरातला आतला परिसर आहे, जिथे त्या काळी भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटी होत असतील. विरूपाक्ष टेम्पल मध्ये जाण्यासाठी ही क्यू आहे, पण आम्ही पोचलो त्यावेळी काहीच गर्दी नव्हती. हे आहे मंदिराचं लेफ्ट साइडने एंट्रन्स. आणि त्याच्यानंतर पुढे मला मोबाईलची रेकॉर्डिंग करण्याची परमिशन नव्हती. पुढे आम्ही बाहेर आलेलो आहे आणि विरूपाक्ष टेम्पलच्या राईट साईडला असलेला हा तलाव व विरूपाक्ष टेम्पलच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला अशी पर्वतावर छत्र्या दिसतील, जिथून विरूपाक्ष टेम्पल पूर्णपणे आपल्याला नजरेस येतं. हा इकडून वरतून तुम्हाला दिसतोय विरूपाक्ष टेम्पलचा परिसर. आणि इकडून समोरून तुम्ही वरती चढत आला की इकडे पुढे हा रस्ता कडाईकोला गणेशच्या इकडे जातोय. विरूपाक्ष टेम्पलच्या इकडून लेफ्ट साइडने एक 100-200 मीटर चढण करून आल्यावर इकडे या कड्यावरती आपल्याला गणपती बाप्पाचं मंदिर दिसणार आहे. म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती, आता मंदिर आहे पण पूजा वगैरे होत नाही आहे तिकडे. आता बघूया, तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. हे असं एक मंदिर बांधलेलं आहे. संध्याकाळचा जेवणासाठी आम्ही हम्पी कॅफेमध्ये आलेलो आहे. आणि इकडे रियाची फरमाईश प्लेन पास्ता मागवलं आहे. काय पोमोरोडो म्हणून काहीतरी आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही परत पुढे आपली नॉर्मल भाजी चपाती मागवली आहे. आता पास्ताचा जरा आस्वाद घेऊया. रिया फुल खुश झालेली आहे पास्ता बघून. आमची नेक्स्ट डिश होती काजू मसाला, पनीर काजू मसाला आणि रोटी. आता राईस मागव.